हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग म्हणजे आरबीटी हा सब्जेक्ट. तर बाळांनो या सब्जेक्टची युनिट वाईज रिव्हिजन आजपासून आपण सुरू करतोय. बाळांनो लास्ट लेक्चर पर्यंत मी तुम्हाला बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे बीएमसी या सब्जेक्टची युनिट वाईज रिव्हिजन प्रोव्हाइड केली होती आणि त्याला यूट्यूबवर फार चांगला रिस्पॉन्स मिळाला. बाळांनो त्यामध्येच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला अशी देखील रिक्वेस्ट केली की तुम्ही आरबीटी या सब्जेक्टची युनिट वाईज रिव्हिजन घ्या. म्हणून आपण आरबीटी या सब्जेक्टची युनिट वाईज रिव्हिजन पाहणार आहोत. आज बीएमसीची एक्झाम झाल्यानंतर मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेजेस आले आणि त्यामध्ये सर्वजण म्हणजे खूप आनंदी होते कारण त्यांना एक्झाम फार सोपी गेली. आपण जे व्हीआयएमपी क्वेश्चन त्यांना दिले होते युनिट वाईज त्यामधूनच संपूर्ण पेपर आलेला होता. अगदी त्याचप्रमाणे या विषयाची सुद्धा आपण युनिट वाईज रिव्हिजन घेणार आहोत. त्यानंतर आता यामध्ये जर पाहिलं तर रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग म्हणजे आरबीटी हा जो सब्जेक्ट आहे हा सेकंड इयर 4th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. तर यामध्ये आपण व्हेरी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत जे मोस्ट ऑफ ऑल एक्झामला येण्याची शक्यता आहे ते क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आणि हे क्वेश्चन असणार आहेत 70 मार्कच्या फायनल एक्झामिनेशनसाठी. 70 मार्कांची जी फायनल एक्झामिनेशन आता चालू आहे त्याकरता असलेले व्हीआयएमपी क्वेश्चन आहेत. पण या क्वेश्चनकडे जाण्या अगोदर एक महत्वाची माहिती तुम्हाला मी ते सांगतोय. तर बाळांनो ती अशी की खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते की तुमचे नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा स्टार्ट होणार आहेत. खूप सारे मेसेज आणि कॉल्सद्वारे खूप विद्यार्थी विचारत आहेत की तुमचे नेक्स्ट सेमिस्टरचे 3rd इयरचे 5th सेमिस्टरचे क्लासेस केव्हा स्टार्ट होत आहेत. आता ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती माहिती मी एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करून ठेवायचंय. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्याकरता सिंपल या ठिकाणी मी व्हॉट्सअप ग्रुपचा बारकोड शेअर केलेला आहे. या बारकोडचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवायचे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी क्लास केव्हा चालू होणार आहेत आणि त्या संपूर्ण सब्जेक्टचं फी स्ट्रक्चर कसं असणार आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ग्रुपवर येणार आहे. सो पटकन स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे, आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस देखील अवेलेबल आहेत. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन कोर्स सुद्धा परचेस करू शकता. आपलं तसं क्लासचं ॲप्लिकेशन सुद्धा प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. पण ती संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर हा ग्रुप जॉईन करून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो आता आपण आपल्या सब्जेक्टकडे येऊयात. सब्जेक्ट आहे आपला आरबीटी. त्यामध्ये आपण या सब्जेक्ट मधला सगळ्यात सोपा युनिट तो म्हणजे युनिट नंबर 4 आहे. युनिट नंबर 4 आहे टनेल इंजिनिअरिंग. टनेल इंजिनिअरिंग हा युनिट फक्त 12 मार्कांचा आहे पण खूप महत्वाचं आहे. हे 12 मार्क आपले आजच पक्के होतील येत्या पुढच्या 30 मिनिटात. ठीक आहे, तर टनेल इंजिनिअरिंगचं वेटेज आहे 12 मार्क्स. 12 मार्कांचं वेटेज आहे. यामध्ये जर व्हीआयएमपी पॉइंट्स पाहिले तर टोटल 7 पॉइंट्स पाहिले जातात. 7 पॉइंट पाहिले जातात. 7 महत्वाचे असे पॉइंट आहेत ज्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर पहिला पॉइंट आहे टनेल. मग टनेलची डेफिनेशन असेल, टनेलची नेसेसिटी असेल. त्यानंतर येईल बाळांनो टनेलचं क्लासिफिकेशन. टनेलचे क्लासिफिकेशन येणार. मग शेप आणि साईज ऑफ टनेल, टनेलचे वेगवेगळे शेप, टनेलची वेगवेगळी साईज, ते सगळं काही तिसऱ्या पॉइंटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय टनेलचे वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स. टनेलचे वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स. मग पाहायचंय टनेलचे इन्व्हेस्टिगेशन. टनेलचं कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर इन्व्हेस्टिगेशन कोणकोणत्या पद्धतीने करावं लागतं, टनेल इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेप्स कोणत्या ते त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. त्यानंतर टनेल कन्स्ट्रक्शन करताना आपण शाफ्ट कन्स्ट्रक्ट करत असतो तर त्या शाफ्ट बद्दल इन्फॉर्मेशन इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर टनेलिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहणार आहोत. हे 7 वेगवेगळे पॉइंट्स आहेत जे व्हीआयएमपी पॉइंट आहे फॉर द युनिट नंबर 4 आणि यांचं मार्कांचं वेटेज आहे 12 मार्क. यातूनच एक्झामला येणार तेव्हा याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता यामध्ये बाळांनो हे जे काही पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. समजावून सांगताना मी या ठिकाणी फक्त काही महत्वाचे पॉइंट्स घेतलेत. या पॉइंट्समध्ये सेंटेन्सेस लिहिणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे पण सेंटेन्सेस लिहिण्याकरता अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे आणि तेच अंडरस्टँडिंग मी जनरेट करून देणार आहे आजच्या 30 मिनिटाच्या लेक्चरमधून. ठीक आहे, सुरुवातीला पाहूया पहिला पॉइंट टनेल इंजिनिअरिंग. आता टनेल इंजिनिअरिंग म्हणजे काय, सर्वात महत्वाचं हे समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय टनेल. टनेलची डेफिनेशन हमखास एक्झामला येते. काय बघा, अ टनेल इज अन अंडरग्राउंड पॅसेज
constructed through the soil, rock or water to provide transportation, water supply and utility services. टनेल म्हणजे एक ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस आहे जी प्रोव्हाइड केली जाते सॉइल मधून, वॉटरच्या मधून किंवा मग रॉकच्या मधून. मधून म्हणजे च्या खाली कन्स्ट्रक्शन केलं जातं, सॉइलच्या खाली कन्स्ट्रक्शन केलं जातं आणि एक पॅसेज, अंडरग्राउंड पॅसेज प्रोव्हाइड केला जातो फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर सप्लाय अँड अदर सर्व्हिसेस. म्हणजे थोडक्यात काय की टनेल मध्ये काय केलं जातं की सॉइल असेल, रॉक असेल, वॉटर असेल यांच्यामधून अंडरग्राउंड पॅसेज प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं ते त्याच्या खालून होतं, सॉइलच्या खालून, रॉकच्या खालून किंवा वॉटरच्या खालून. हे अंडरग्राउंड पॅसेज जो आपण प्रोव्हाइड करतो फॉर द ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी याला म्हणतात टनेल. मग डेफिनेशन पाठ करायची नाही, समजून घ्यायची. टनेल इज अन अंडरग्राउंड पॅसेज. टनेल हा एक अंडरग्राउंड पॅसेज आहे, जमिनी खालून कन्स्ट्रक्ट केलेला पॅसेज आहे. कन्स्ट्रक्टेड थ्रू अ सॉइल, रॉक और वाटर टू प्रोव्हाइड ट्रान्सपोर्टेशन, वॉटर सप्लाय अँड युटिलिटी सर्व्हिसेस. युटिलिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरता, वॉटर सप्लाय करण्याकरता, ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करण्याकरता सॉइलच्या खालून जो अंडरग्राउंड पॅसेज कन्स्ट्रक्ट केला जातो त्याला टनेल म्हणतात. ही डेफिनेशन 2 मार्कांना येते म्हणजे येतेच. काय डाऊट? बर, आता टनेलचे नेमके यूज काय, टनेलची नेसेसिटी काय. आता यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा बाळांनो. तर व्हॉट इज मीन बाय नेसेसिटी ऑफ टनेल, म्हणजे टनेलचा यूज नेमका काय बघा. रेल्वे आणि हायवे ट्रान्सपोर्टेशन, रेल्वे आणि हायवे ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्ही टनेल्स पाहिले असतील. रेल्वे आणि हायवेच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर खूप जास्त कटिंग येते तर एवढी कटिंग करणं इकॉनॉमिकल नाहीये, मग तिथे काय करतात बाळांनो, टनेलिंग करतात, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल मध्ये भला मोठा डोंगर आला आणि रेल्वेला तर आपल्याला स्ट्रेट न्यायचंय, एवढा डोंगर फोडणं पॉसिबल आहे का, मग टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. म्हणजे रेल्वे किंवा हायवेच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये टनेलचा यूज केला जातो. अजून वॉटर सप्लाय आणि इरिगेशन कॅनल, इरिगेशन कॅनल मध्ये सुद्धा टनेल असतात. वॉटर सप्लाय साठी सुद्धा टनेल कन्स्ट्रक्शन केलं जातं, पाणी पुरवठा करण्याकरता टनेल कन्स्ट्रक्शन असतं. वॉटर पाईपलाईन जनरली अंडरग्राउंडच असते ना. ओके, मग वॉटर सप्लाय इरिगेशन कॅनल करता टनेलचा यूज केला जातो. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, पाण्यावर चालणारे जे पॉवर जनरेशनचे प्रोजेक्ट आहे, पाण्यावर चालणारे पॉवर जनरेशनचे प्रोजेक्ट, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, ते सुद्धा अंडरग्राउंडच असतात. त्याकरता टनेल कन्स्ट्रक्शन केलं जातं. सिवर अँड ड्रेनेज सिस्टीम, गटारीच्या पाईपलाईन पण अंडरग्राउंडच असतात. मग सिवर पाईपलाईन असतील किंवा ड्रेनेज सिस्टीम असतील त्याकरता टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि अंडरग्राउंड मेट्रोज, आता अंडरग्राउंड मेट्रो झाल्यात म्हणजे अशा रेल्वेच्या जमिनी खालून चालतात, अशा अंडरग्राउंड मेट्रोसाठी सुद्धा टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. ओके, मग टनेलचा यूज किंवा टनेलची नेसेसिटी काय सांगणार, ही काय सांगायचं, फॉर रेल्वे अँड हायवे ट्रान्सपोर्टेशन, रेल्वेच्या आणि हायवेच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये टनेल यूज करतात. वॉटर सप्लाय आणि इरिगेशनच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये टनेलचा यूज करतात. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट साठी टनेल कन्स्ट्रक्ट करतात. सिवर आणि ड्रेनेज सिस्टीम साठी सुद्धा टनेल कन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि अंडरग्राउंड मेट्रोसाठी सुद्धा टनेलचा यूज होतो. हे बाळांनो टनेलचे ऍप्लिकेशन्स आहे, इथे टनेल यूज केला जातो. ओके, त्यानंतर बाळांनो येतं टनेलची नेमकी गरज काय, काय कशासाठी आपण टनेल कन्स्ट्रक्शन करतो. टू रिड्यूस डिस्टन्स अँड ट्रॅव्हल टाइम, कमीत कमी अंतरामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये डेस्टिनेशनला पोहोचायचंय. कमीत कमी डिस्टन्स मध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये जर आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल तर टनेलची गरज आहे. टू रिड्यूस द डिस्टन्स अँड ट्रॅव्हल टाइम, आहे की नाही. पुढे टू अवॉइड स्टीप ग्रॅडियंट, फार जास्त तीव्र उतार आपल्याला जर अवॉइड करायचा आहे, फार जास्त स्टीप ग्रॅडियंट जर अवॉइड करायचा असेल तर तिथे टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. टू क्रॉस हिल्स, रिव्हर्स अँड कंजेस्टेड एरिया, हिलला क्रॉस करण्याकरता, रिव्हरला क्रॉस करण्याकरता किंवा कंजेस्टेड एरियाला क्रॉस करण्याकरता टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. फॉर सेफ अँड इकॉनॉमिकल अलाइनमेंट, सेफ आणि इकॉनॉमिकल अलाइनमेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर टनेल सगळ्यात सोपा मार्ग आहे. टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं फॉर सेफ अँड इकॉनॉमिकल अलाइनमेंट ऑफ द हायवे अँड रेल्वे. कळालं का रे टनेलच्या नेसेसिटी.
मग टनेलमुळं काय होतं तर डिस्टन्स कमी होतं, ट्रॅव्हलिंगचा टाइम कमी होतो. टनेलमुळं काय होतं तर स्टीप ग्रॅडियंट तीव्र उतार आपण अवॉइड करू शकतो. टनेलमुळं आपण हिलला क्रॉस करू शकतो, रिव्हरला क्रॉस करू शकतो, कंजेस्टेड एरियाला क्रॉस करू शकतो विथ द हेल्प ऑफ टनेल. टनेलच्या मदतीने तुम्ही सेफ आणि इकॉनॉमिकल अलाइनमेंट अचीव करू शकता. कारण टनेलमधून ट्रान्सपोर्टेशन करायला काहीच धोका नाहीये, फक्त तिथं वन वे ट्रान्सपोर्टेशन असतं ना टनेलमध्ये, त्यामुळे तिथं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता फार कमी असते. मग सेफ आणि इकॉनॉमिकल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. हे 4 पॉईंट तुम्ही इझिली लिहू शकता. कळालं का नेसेसिटी ऑफ टनेल. आता पाहायचं ऍडव्हान्टेजेस ऑफ टनेल. पण टनेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. शॉर्टर रूट, टनेलमुळे शॉर्टर रूट कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल आहे. कमीत कमी अंतर पहा तुम्ही, टनेलमुळे शॉर्टर रूट कसा, समजा मध्ये हिल आहे, मध्ये डोंगर आहे, पूर्ण असा वळवून जर रोड नेला, पूर्ण वळवून जर आपण हायवे नेला तर जायला खूप ट्रॅव्हल करायला वेळ लागतो, जास्त ट्रॅव्हलिंगचा पिरियड वाढतो, डिस्टन्स वाढतं. मग जर आपण तिथून जर त्या डोंगरामधून टनेल कन्स्ट्रक्शन केलं तर रोड पण स्ट्रेट राहतो, डिस्टन्स पण कमी होतं, ट्रॅव्हलिंगचा टाइम पण कमी होतो. म्हणून शॉर्टर रूट जर हवा असेल तर टनेल महत्वाचा आहे. पहिला फायदा शॉर्टर रूट, कमीत कमी अंतरात आपण डेस्टिनेशनला पोहोचतो. लेस ट्रॅफिक कंजेशन, बरं ट्रॅफिक कंजेशन पण कमी असतं. तुम्ही जर पाहिलं ना तर टनेलला ट्रॅफिक फार जास्त नसते. ट्रॅफिक कंजेस्टेड ट्रॅफिक आपण अवॉइड करू शकतो विथ द हेल्प ऑफ टनेल. ऑल वेदर ऑपरेशन, बरं सगळ्या वेदरचा इफेक्ट तिथं होत नाही, टनेलवर कुठल्याही प्रकारचा वेदरिंग इफेक्ट होत नाही. ऊन वारा पाऊस हे टनेल पर्यंत येत नाहीत. का? कारण टनेल आतमधल्या भागात आहे ना. म्हणजे वेदरिंगचं ऑल वेदर ऑपरेशन, सगळ्या वेदरला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी टनेलकडे. ट्रॅफिक कंजेशन कमीत कमी होतं टनेलमध्ये. टनेलमुळे शॉर्टर रूट डेव्हलप करणं पॉसिबल आहे. टनेलमुळं स्ट्रेट रूट कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल आहे. स्ट्रेट रूट कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल आहे, बरोबर आहे की नाही. टनेलमुळं त्या ठिकाणी इकॉनॉमिकल आणि सेफ ट्रान्सपोर्टेशन करणं पॉसिबल आहे. टनेलचं जर आपण कन्स्ट्रक्शन केलं आणि व्यवस्थित व्हेंटिलेशन दिलं तर तिथे ऍक्सिडेंट पण अजिबातच होत नाही, ट्रॅफिक कंजेशन पण अजिबात होत नाही, रोड सुद्धा स्ट्रेट राहतो आणि शॉर्ट रूट असतो. त्यामुळे टनेल हा फार ऍडव्हान्टेजियस असतो. लिहिता येतील असे 4-5 सेंटेन्स, असेच लिहायचे जसे मी सांगितले. आता पाहूया टनेलचे डिसएडव्हान्टेजेस. हा इनिशियल कॉस्ट, पण टनेलचा डिसएडव्हान्टेज आहे की टनेलची इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे. टनेलला कन्स्ट्रक्शन करायला फार जास्त खर्च येतो सुरुवातीला, इनिशियल कॉस्ट जास्त आहे. बरं टनेलचं कन्स्ट्रक्शन सोपं नाहीये, डिफिकल्ट कन्स्ट्रक्शन आहे. टनेलमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो व्हेंटिलेशनचा आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, कारण पावसाचं पाणी ड्रेनेजमध्ये साचू शकतं. मग सगळ्यात जास्त काय डिसएडव्हान्टेजेस आहेत की इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे, टनेलचं कन्स्ट्रक्शन फार डिफिकल्ट आहे आणि टनेलमध्ये व्हेंटिलेशन करणं अवघड आहे, टनेलमध्ये ड्रेनेजचे प्रॉब्लेम येऊ शकतात. अशा पद्धतीने बाळांनो हे झाले डिसएडव्हान्टेज. काय डाऊट आहे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज? लिहिता येतील 3-3, 4-4 डिसएडव्हान्टेज. ओके, स्क्रीनशॉट घेत चला. आता येतं बाळांनो हिस्ट्री ऑफ टनेल डेव्हलपमेंट इन इंडिया. भारतामध्ये या अगोदर टनेलचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे का, आणि झालं असेल तर त्याची हिस्ट्री काय. टनेलची हिस्ट्री एक्झामला 2 मार्कांसाठी येऊ शकते. काय बघा, अर्ली टनेल्स इन रेल्वेज ड्युरिंग ब्रिटिश पिरियड. सगळ्यात सुरुवातीला ब्रिटिशांच्या कालावधीत टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं. ब्रिटिशांच्या पिरियडमध्ये टनेलचं कन्स्ट्रक्शन रेल्वेसाठी केलं गेलं. रेल्वेचं ट्रान्सपोर्टेशन इझिली व्हावं म्हणून ब्रिटिश पिरियडमध्ये रेल्वेसाठी टनेल कन्स्ट्रक्शन केलं गेलं. दुसरं, मेजर डेव्हलपमेंट इन कोकण रेल्वे. तुम्हाला माहिती आहे कोकण रेल्वेमध्ये सुद्धा खूप सारे टनेल्स पाहायला भेटतात. कोकण रेल्वेमध्ये खूप सारे टनेल्स आहेत. त्यानंतर बाळांनो मॉडर्न टनेल्स इन मेट्रो प्रोजेक्ट. आता मॉडर्न टनेल्स आलेले आहेत. मेट्रोच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे टनेल्स पाहायला भेटतात. मेट्रो प्रोजेक्ट हे जे नॉर्मली दिल्ली आणि मुंबईमध्ये जे मेट्रो प्रोजेक्ट आहे तिथं टनेलचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. यूज ऑफ ॲडव्हान्स मशीन लाईक TBM, टनेल बोरिंग मशीन. बरं टनेलचं कन्स्ट्रक्शन आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने होतं, म्हणजे TBMच्या मदतीने होतं.
भला मोठा टनेल बोर करण्याकरता बोरिंग मशीन असतं, त्याला म्हणतात टनेल बोरिंग मशीन म्हणजे TBM. यांनी डायरेक्ट टनेलचं कन्स्ट्रक्शन पटकन होतं. मग ही आहे आपल्या टनेल डेव्हलपमेंट इन इंडियाची हिस्ट्री. सगळ्यात पहिल्यांदा कुठं टनेलचं कन्स्ट्रक्शन झालं? ब्रिटिशांच्या पिरियडमध्ये रेल्वेसाठी टनेल कन्स्ट्रक्शन करण्यात आलं. त्यानंतर कोकण रेल्वेमध्ये सुद्धा टनेल कन्स्ट्रक्शन केलं गेलं. दिल्ली मुंबईमध्ये जे मेट्रो प्रोजेक्ट आहेत तिथं पण टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं. आणि आता TBM नावाचा ॲडव्हान्स टेक्निक आलेली मार्केटमध्ये फॉर टनेल कन्स्ट्रक्शन. दिस इज द हिस्ट्री ऑफ टनेल डेव्हलपमेंट इन इंडिया. लिहिता येईल 4 सेंटेन्स. बरं, टनेलचं क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या बेसिसवर टनेलचे वेगवेगळे टाइप्स पडतात. बेस्ड ऑन पर्पज नुसार टनेलचे क्लासिफिकेशन. ट्रॅफिक टनेल, ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता असतं ट्रॅफिक टनेल. हायड्रॉलिक टनेल, वॉटरला त्या ठिकाणाहून जर आपल्याला वॉटर सप्लाय करायचं आहे त्यासाठी टनेल कन्स्ट्रक्शन केलं तर हायड्रॉलिक टनेल. आणि युटिलिटी टनेल म्हणजे तिथून आपल्याला सीवर लाईन वगैरे पास करायची असेल किंवा पेट्रोल लाईन वगैरे न्यायची असेल तर त्या ठिकाणी युटिलिटी सर्व्हिस असते. मग ट्रॅफिक कंट्रोल करायला ट्रॅफिक टनेल, वॉटर सप्लाय करायला हायड्रॉलिक टनेल आणि युटिलिटी करायला युटिलिटी टनेल. पर्पजनुसार टनेलचे हे 3 टाईप आहेत. बेस्ड ऑन मटेरियल नुसार टनेलचे हे 2 टाईप आहेत. मटेरियल कोणतं आहे? जर तुम्ही रॉकमध्ये टनेल केलं, दगडामध्ये टनेल कन्स्ट्रक्शन केलं तर त्याला म्हणतात रॉक टनेल. आणि सॉफ्ट ग्राउंडमध्ये म्हणजे मातीमध्ये जर टनेलचं कन्स्ट्रक्शन केलं तर त्याला म्हणतात सॉफ्ट ग्राउंड टनेल. म्हणजे दगडात जर केलं तर रॉक टनेल, सॉफ्ट ग्राउंडमध्ये केलं तर सॉफ्ट ग्राउंड टनेल. म्हणजेच मटेरियलवर हे 2 टाईप पडतात टनेलचे. बेस्ड ऑन द अलाइनमेंट. अलाइनमेंट कशी आहे? टनेल जर स्ट्रेट असेल, स्ट्रेट टनेलची अलाइनमेंट म्हणजे टनेलची सेंटर लाईन जर स्ट्रेट आहे तर त्याला म्हणतात स्ट्रेट टनेल. टनेलची सेंटर लाईन जर कर्व्ड आहे, टनेलची सेंटर लाईन अशी कर्व्ड आहे तर त्याला म्हणतात कर्व्ड टनेल. बरं, हे झाले 2 टाईप टनेलच्या अलाइनमेंटवर, स्ट्रेट टनेल, कर्व्ड टनेल. बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन मेथड. कन्स्ट्रक्शन मेथडवर टनेलचे 2 टाईप पडतात, कट अँड कव्हर टनेल आणि बोरिंग टनेल. आता सगळे बोरिंग टनेल आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बेसिसवर टनेलचं क्लासिफिकेशन एक्झामला हमखास येतं. काय डाऊट? आता येतं शेप अँड साईज ऑफ टनेल. आता टनेलला वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतात, टनेलला वेगवेगळ्या प्रकारची साईज प्रोव्हाइड केली जाते. पहा, सर्क्युलर टनेल. सर्क्युलर टनेल म्हणजे हा टनेल असा सर्क्युलर असतो, सर्क्युलर शेपचा असतो आणि याला खूप चांगली स्टॅबिलिटी असते. बरं, असा असतो सर्क्युलर टनेल. याची फिगर तुम्हाला एक्झामला काढावी लागते बरं का. इकडे पहा, सर्क्युलर टनेल तुम्हाला दाखवतो. आता इथे तर नाहीये, पण सर्क्युलर टनेलचा आकार जो आहे तो सर्क्युलर शेपमध्ये असतो. सर्क्युलर टनेल जो असतो तो स्टेबल असतो, त्याची स्टॅबिलिटी चांगली असते. मग येतो हॉर्सशू शेपचा टनेल. जनरली रेल्वे ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे टनेल असतात ते हॉर्सशू शेपचे टनेल असतात. हॉर्सशू शेपचे टनेल असतात, हॉर्सशू शेपचे टनेल असतात जनरली. त्यानंतर येतो रेक्टँग्युलर टनेल. रेक्टँग्युलर टनेल हे कट आणि कव्हर टाईपचे टनेल आहेत. आणि मग येतो इलिप्टिकल टनेल. याचा आकार इलिप्स सारखा असतो म्हणून इलिप्टिकल टनेल. म्हणजे टनेलच्या शेपनुसार हे वेगवेगळे टनेल आहेत. एक आहे सर्क्युलर टनेल, एक आहे हॉर्सशू टनेल, एक आहे रेक्टँग्युलर टनेल, एक आहे इलिप्टिकल टनेल, एक आहे पॉलिसेंट्रिक टनेल. असे वेगवेगळे टनेलचे शेप असतात. ओके, प्रत्येक शेपमध्ये 2-2 सेंटेन्स तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहून घ्या. 2-2 सेंटेन्सेस फक्त व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता हा हॉर्सशू शेपचा टनेल आहे. डायग्राम महत्वाचे आहे बरं का. जेव्हा शेप ऑफ टनेल येईल तेव्हा फक्त नाव नाही लिहायचे तर डायग्राम काढायची. हे बघा, हॉर्सशू सारखा शेप आहे, घोड्याची नाळेचा आकार असा असतो, याला म्हणतात हॉर्सशू शेप टनेल. हा हॉर्सशू शेपचा टनेल आहे. इकडे बघा. त्यानंतर पुढचा येतो बाळांनो हा पॉलिसेंट्रिक टनेल. एकाच टनेलला खूप सारे सेंटर आहे बा. हे किती सेंटर आहे? C1, C2, C3, C4. म्हणजे एका टनेलला एकापेक्षा जास्त सेंटर आहेत म्हणून हा पॉलिसेंट्रिक टनेल. त्यानंतर येतो बाळांनो इलिप्टिकल आकाराचा टनेल म्हणजे इलिप्टिकल टनेल.
फिगर फार महत्वाची आहे. प्रत्येक टनेलच्या आतल्या बाजूने असते कॉन्क्रीट लाइनिंग, आतल्या बाजूने कॉन्क्रीटचा लेप असतो, त्याच्या आतमध्ये असतं सिमेंट ग्राउटिंग आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने असतं एक्सकेव्हेशन लाईन. ही कडेची जी डार्क आहे ती एक्सकेव्हेशन लाईन आहे, त्याला सिमेंटने लेप दिलेला आहे म्हणजे सिमेंट लाइनिंग. परत त्याच्या पुढे कॉन्क्रीटचा लेप आहे म्हणजे कॉन्क्रीट लाइनिंग आणि याचा आकार इलिप्स सारखा आहे म्हणून हा इलिप्टिकल टनेल. काही काही टनेल असतात एक शेप्ड टनेल म्हणजे याचा शेप एक सारखा आहे, अंड्यासारखा आहे, याला म्हणतात एक शेप्ड टनेल. मग हा एक शेप्ड टनेल आहे, हा इलिप्टिकल टनेल आहे, हा पॉलिसेंट्रिक टनेल आहे, हा हॉर्सशू टनेल आहे, त्यानंतर असतो रेक्टँग्युलर टनेल, त्यानंतर असतो सर्क्युलर टनेल. हे झाले वेगवेगळे शेप टनेलचे. जमेल का शेप आणि शेपच्या डायग्राम काढायला? जमायलाच पाहिजे. डायग्रामची प्रॅक्टिस करा, 2-2 सेंटेन्सेस वाचा. त्यानंतर येतं फॅक्टर्स अफेक्टिंग शेप. पण कुठला शेप सिलेक्ट करायचा, कसं ठरवायचं? तर शेप सिलेक्ट करण्याकरता पाहायचं ग्राउंड कंडिशन, की त्या भागातली ग्राउंड कंडिशन कशी आहे. मग पाहायचं पर्पज, की कुठल्या पर्पज करता टनेलचं कन्स्ट्रक्शन आपण करतोय. मग पाहायचं कॉस्ट, की टनेलची एकूण कॉस्ट किती आहे. टनेलची कॉस्ट पाहायची, टनेलचा पर्पज पाहायचा, टनेलची ग्राउंड कंडिशन पाहायची आणि मग ठरवायचं कुठल्या शेपचा टनेल आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. हे फॅक्टर फार महत्वाचे, हे कन्सिडर करायचे व्हाईल डिसाइडिंग द शेप ऑफ टनेल. ओके, हे डायग्राम पण बघून घ्या, तुमच्या पुस्तकात सुद्धा हे डायग्राम तुम्हाला पाहायला मिळतील बाळांनो. आता टनेलचा शेप वगैरे आपण पाहिला. आता पाहूया टनेलचे क्रॉस सेक्शन. हायवे आणि रेल्वे ट्रान्सपोर्टेशन मध्ये टनेल हमखास प्रोव्हाइड करतात. हायवे आणि रेल्वे ट्रान्सपोर्टेशन मध्ये हमखास टनेल क्रॉस सेक्शन यूज केला जातो, म्हणजे टनेल प्रोव्हाइड केला जातो हायवे आणि रेल्वेमध्ये. त्यांचे खूप वेगवेगळे क्रॉस सेक्शन आहे. मग सिंगल ट्रॅक क्रॉस सेक्शन आहे, डबल ट्रॅक आहे, म्हणजे एका टनेलमध्ये सिंगल ट्रॅक असतो, काही काही टनेलमध्ये डबल ट्रॅक असतो. हायवे टनेल पण असतो, सिंगल लेन असतो, डबल लेन असतो, त्याच्यामध्ये क्लिअरन्स असतो, व्हेकल करता क्लिअरन्स असतो, व्हेंटिलेशन असतं, ड्रेनेज असतं. म्हणजे थोडक्यात काय, हे कॉम्पोनंट आहेत टनेल क्रॉस सेक्शनचे, सगळे कॉम्पोनंट आहे. सिंगल ट्रॅक, डबल ट्रॅक, त्यानंतर हायवे टनेल, त्यात सिंगल लेन, डबल लेन. मग व्हेंटिलेशन का असतं, व्हेकल करता क्लिअरन्स असतो, त्यानंतर ड्रेनेज असतं. हे सगळे कॉम्पोनंट आहे टनेल क्रॉस सेक्शनचे, जे प्रोव्हाइड केले जातात रेल्वे आणि हायवेला. ओके, तुम्ही पाहू शकता टनेल क्रॉस सेक्शनचा ही झाली फिगर, ही टनेल क्रॉस सेक्शनची फिगर आहे. यामध्ये दिसत आहे कडेनी एक्सकेव्हेशन लाईन, त्याच्या आतमध्ये दिसत आहे सिमेंट ग्राउटिंग. हे जे दिसत आहे ना, हे वालं मधला पार्ट सिमेंट ग्राउटिंग. कडेने दिसत आहे कॉन्क्रीटचं ग्राउटिंग म्हणजे कॉन्क्रीटचं लाइनिंग. सिमेंट ग्राउटिंग नंतर कॉन्क्रीट लाइनिंग, त्याच्यानंतर वरती एअर डक्ट आहे, हा 2.85 मीटरचा आहे. त्याच्या खाली दुसरा एक्झॉस्ट एअर डक्ट आहे, याला म्हणतात 1.9 मीटर याची डेप्थ आहे, एक्झॉस्ट एअर डक्ट. आणि फ्रेश एअर फ्ल्यूज असतात इथं. याची हाईट असते, जिथून व्हेकल जातात येतात त्याची हाईट असते 4.7 मीटर. या ठिकाणून दिसतोय का तुम्हाला व्हेकल जातात येतात ना, हा हायवे पा दिसला, हायवेची विड्थ 7.3 मीटर. या बाजूने ड्रेनेज फॅसिलिटी पा, पावसाचं पाणी साचू नये म्हणून इथं ड्रेनेज फॅसिलिटी असते. 1 मीटर इकडं, 1 मीटर इकडं. अशा पद्धतीने नॅशनल हायवेला जर टनेल कन्स्ट्रक्ट केला तर त्याचा हा क्रॉस सेक्शन आहे. नॅशनल हायवेच्या टनेलचा हा क्रॉस सेक्शन आहे. डायग्राम एक्झामला येते म्हणजे येतेच. त्यानंतर या ठिकाणी पाहायला भेटतो सिंगल लाईन आहे. आता सिंगल लाईन आहे म्हणजे सिंगल ट्रॅक आहे, रेल्वे फक्त एकच जाऊ शकते टनेल मधून एका वेळी. हे बघा, आता हा जो होता ना नॅशनल हायवेचा टनेल क्रॉस सेक्शन होता, हा आहे रेल्वेचा टनेल क्रॉस सेक्शन, रेल्वेसाठी असलेल्या टनेलचा क्रॉस सेक्शन. यामध्ये कडेने काय आहे, एक्सकेव्हेशन लाईन. एक्सकेव्हेशन लाईनच्या आत काय आहे, सिमेंट ग्राउटिंग. त्याच्या आतमध्ये काय आहे, कॉन्क्रीटची लाइनिंग. कॉन्क्रीट लाइनिंगची थिकनेस आहे 450 mm. त्यानंतर आतमध्ये हाईट बघा भरपूर आहे, जवळपास ही हाईट आहे 7 मीटर. किती हाईट आहे, 7 मीटर. इथपर्यंत सगळ्या साईड या स्ट्रेट आहेत. इथून पुढे हा कर्व आहे, या कर्वचा रेडियस आहे 2.5 मीटर. त्या कर्वचा हा सेंटर आहे
आणि हे बघा इथं रेल्वे ट्रॅक आहे, या बाजूने तर ड्रेनेज लाईन आहे, या बाजूने इथं रेल्वे ट्रॅक दिसतोय का बघा, रेल्वे ट्रॅकच्या खाली हा बॅलेस्ट, बॅलेस्टच्या वरती हे बघा बॅलेस्ट आहे, बॅलेस्टच्या वरती आहे स्लीपर्स, स्लीपरच्या वरती आहे रेल्स. कळालं? म्हणजे हा रेल्वे ट्रॅक आहे, 2 रेल्स मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स 1.676 मीटर आहे. हा झाला रेल्वेमध्ये प्रोव्हाइड केलेल्या टनेलचा क्रॉस सेक्शन. काय डाऊट आहे? फिगर येईल काढता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्क्युलर टनेल आहे. हा सर्क्युलर टनेल जो आहे हा डबल लाईनचा आहे, म्हणजे हा डबल ट्रॅकचा टनेल आहे. म्हणजे एकाच वेळी या टनेल मधून रेल्वे येऊ शकते आणि रेल्वे जाऊ शकते. म्हणजे 2 रेल्वे एकाच वेळी या टनेल मधून पास होऊ शकतात. हे बघा कडेने एक्सकेव्हेशन लाईन आहे, त्याच्या आतमध्ये सिमेंट ग्राउटिंग आहे, त्याच्या आतमध्ये कॉन्क्रीट लाइनिंग आहे. या टनेलची हाईट आहे 7.5 मीटर जशी अगोदर होती. इथं तुम्हाला 2 रेल्वेचे ट्रॅक दिसतात. खालच्या बाजूला आहे बॅलेस्ट आहे, त्याच्यावरती आहे स्लीपर्स आहे, इथं आहे वरती रेल्स आहेत, रेल्स. हा ट्रॅक आणि हा ट्रॅक, या 2 ट्रॅक मध्ये सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलंय 4.3 मीटर. टोटल टनेलची विड्थ 10 मीटर आहे, टोटल टनेलची हाईट 7.5 मीटर आहे. मधल्या भागात ड्रेनेज आहे आणि इकडून पण कडेने ड्रेनेज आहे. हे डबल ट्रॅक करता असलेल्या टनेलचा क्रॉस सेक्शन आहे. पहा काय डाऊट? एवढ्या फिगर तुम्हाला प्रॉपर करायच्यात. चला मला कळालं. आता टनेल कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर टनेलचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं बाळांनो. तर टनेलचं इन्व्हेस्टिगेशन आणि सर्वे, टनेल इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, तर त्याच्या मी इथं स्टेप्स लिहिल्यात. या स्टेपला फक्त एका वाक्यात एक्सप्लेन करायचंय, एकाच वाक्यात. बघा, टनेल इन्व्हेस्टिगेशन, कुठल्याही टनेलचं कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर टनेल इन्व्हेस्टिगेशन करणं फार गरजेचं आहे. दुसरं, जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, ज्या भागात मी टनेलचं कन्स्ट्रक्शन करणार आहे त्या भागात मी जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करणार. म्हणजे त्या भागात सॉइलच्या टेस्टिंग घेणार, रॉकच्या टेस्टिंग घेणार, त्या भागात मी टनेल डिझाईन करणार. थोडक्यात म्हणजे जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करायचं. मग सॉइलच्या टेस्टिंग करायच्या, जिथं टनेल कन्स्ट्रक्शन करणार आहे त्या ठिकाणी असलेल्या सॉइलची टेस्टिंग करायची, सॉइल टेस्टिंग. त्यानंतर ग्राउंड वॉटर कंडिशन, ग्राउंड वॉटर कंडिशन म्हणजे त्या खाली जे ग्राउंड वॉटर आहे, ग्राउंड वॉटर टेबल, त्या वॉटर टेबलची कंडिशन चेक केली जाणार. मग अलाइनमेंट स्टडी, मग त्या ठिकाणी ती हायवे असेल किंवा रेल्वे असेल त्यांची अलाइनमेंटचा स्टडी केला जाणार. मग टनेलचं सर्वेइंग केलं जाणार. टनेलच्या सर्वेइंगमध्ये आपण पाहणार की टनेलची लेंथ कुठल्या बाजूने स्ट्रेट राहील. टनेलची लेंथ कमीत कमी राहण्याकरता टनेल हा स्ट्रेट असणं गरजेचं आहे. मग टनेलची सर्वेइंग करणार. मग टनेलची सर्वेइंग करताना त्या टनेलमध्ये सेंटर लाईनचं फिक्सिंग करणार, सेंटर लाईन फिक्स करायची. मग ट्रान्सफरिंग द अलाइनमेंट अंडरग्राउंड, मग ती जी काय अलाइनमेंट आहे ती अंडरग्राउंड पर्यंत ट्रान्सफर करायची, अंडरग्राउंड पर्यंत विथ द हेल्प ऑफ शाफ्ट. त्यासाठी तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरायचे, सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट वापरायचे, डिजिटल थिओडोलाइट आणि टोटल टेशन. या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने जी सेंटर लाईन तुम्ही फिक्स केली तिची अलाइनमेंट अंडरग्राउंड ट्रान्सफर करायची. बरं, ॲक्युरेसी, एक्सकेव्हेशन मध्ये फार जास्त ॲक्युरेसी हवी, कारण टनेल कन्स्ट्रक्शन म्हणजे एक्सकेव्हेशनच आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर याला म्हणतात टनेल इन्व्हेस्टिगेशन. इतके सगळे मुद्दे सांगितले, कमीत कमी 4 तर लिहू शकता ना, 8 लिहिले तर बेस्टच आहे. टनेल इन्व्हेस्टिगेशन करायचं, मग जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, मग सॉइल टेस्टिंग, मग ग्राउंड वॉटर कंडिशन, मग अलाइनमेंटचा स्टडी करायचा ट्रॅकचा, मग टनेलचं सर्वेइंग करायचं, सेंटर लाईन फिक्स करायची, मग ती जी काही अलाइनमेंट आहे तिला अंडरग्राउंड पर्यंत ट्रान्सफर करायचं. त्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरायचे थिओडोलाइट आणि टोटल टेशन, आणि एक्सकेव्हेशनची ॲक्युरेसी मेंटेन करायची. ओके, लक्षात ठेवा. मी फक्त पॉईंट सांगितलेत ना, या पॉइंटला एक एक सेंटेन्स मध्ये ट्रान्सफर करताना लिहायचं. टनेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये लिहायचं की बिफोर स्टार्टिंग एनी कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल वी शुड डू द इन्व्हेस्टिगेशन. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे टनेलचं कन्स्ट्रक्शन सुरू करण्यापूर्वी. हे पण लिहायचं जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये, त्या ठिकाणी जिथं आपण टनेलचं कन्स्ट्रक्शन करणार आहे त्या ठिकाणी सॉइलचं स्ट्रक्चर कसं आहे, रॉक असेल तर रॉकचं स्ट्रक्चर कोणतं आहे, रॉकचा टाईप कोणता, सॉइलचा टाईप कोणता, हे इथं लिहायचं. सॉइल टेस्टिंग मध्ये लिहायचं सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी चेक होणार,
सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चेक होणार, सॉईलची परमॅबिलिटी चेक केली जाणार, मग ग्राउंड वॉटर कंडिशन की वॉटर टेबलची हाईट किती आहे ग्राउंड लेवल पासून ते चेक करणार, मग ती जी काही रेल्वे किंवा हायवे त्याची अलाइनमेंटचा स्टडी केला जाणार, मग टनेलचं सर्वेइंग केलं जाणार, मग सेंटर लाईन फिक्स करणार, मग सेंटर लाईनला अंडरग्राऊंड पर्यंत ट्रान्सफर करणार, त्यासाठी थिओडोलाइट आणि टोटल टेन्शन वापरणार, ॲक्युरेसी मेंटेन करणार. हे सगळं लिहायचंय तुम्हाला. काय डाऊट? एक एक ओळ लिहिता येते इझिली. मग येतं टनेल सर्वेइंग. आता टनेल सर्वेइंग मध्ये या 4 गोष्टी येतात. टनेल सर्वेइंग मध्ये या 4 गोष्टी येतात. काय लिहिणार टनेल सर्वेइंग मध्ये? सगळ्यात सुरुवातीला मी सेंटर लाईन फिक्स करणार. सेंटर लाईन फिक्सिंग द सेंटर लाईन. सेंटर लाईन फिक्स करण्याकरता थिओडोलाइट वापरा, म्हणजे स्ट्रेट सेंटर लाईन आपल्याला सेट करता येईल. मग सेंटर लाईन फिक्स करायची विथ द हेल्प ऑफ डिजिटल थिओडोलाइट. 2 नंबर ट्रान्सफरिंग अलाइनमेंट अंडरग्राउंड. मग ती जी अलाइनमेंट आहे ती अंडरग्राउंड पर्यंत ट्रान्सफर करायची. आता अलाइनमेंटला जर अंडरग्राउंड पर्यंत ट्रान्सफर करायचंय तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी शाफ्ट कन्स्ट्रक्ट करावे लागणार. असे मोठे मोठे स्ट्रेट होल घ्यावे लागणार, त्याच्यामध्ये प्लंबॉब सोडावा लागणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, विथ द हेल्प ऑफ शाफ्ट अँड प्लंबॉब तुम्ही ती अलाइनमेंट अंडरग्राउंड पर्यंत ट्रान्सफर केली. त्याच्याकरता तुम्ही थिओडोलाइट वापरा, टोटल टेन्शन वापरा, एक्सकेव्हेशन मध्ये ॲक्युरेसी मेंटेन करा. या गोष्टी ज्या आहेत या टनेल सर्वेइंग मध्ये येतात. याच्यात एक एक सेंटेन्स लिहायचं, इतकं तर इझी आहे. मग येतं बाळांनो आता शाफ्ट कन्स्ट्रक्शन. हे फार महत्वाचे असतात. पर्पज ऑफ शाफ्ट. आपण शाफ्ट का कन्स्ट्रक्ट करतो बरं? बघा, असा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये शाफ्टचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. बघा, ऍक्सेस फॉर वर्कर अँड मटेरियल. मटेरियल आणि वर्कर यांना कन्स्ट्रक्शन टनेल कन्स्ट्रक्शन करण्याकरता ऍक्सेस मिळावा म्हणून शाफ्टचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. मग व्हेंटिलेशन मिळावं म्हणून शाफ्टचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. रिमूव्हल ऑफ एक्सकेव्हेटेड मटेरियल. एक्सकेव्हेटेड मटेरियल रिमूव्ह करण्याकरता शाफ्ट असतात आणि ड्रेनेज प्रॉपर ड्रेनेज प्रोव्हाइड करायला शाफ्ट असतात. चला तुम्हाला शाफ्ट दाखवतो. इकडे बघा, टनेलचं कन्स्ट्रक्शन करताना असे शाफ्ट कन्स्ट्रक्ट करावे लागतात. टनेलचं कन्स्ट्रक्शन करताना असे शाफ्ट का कन्स्ट्रक्ट करतात? कारण या असे जर शाफ्ट आपण कन्स्ट्रक्ट केले तर वर्कर आणि मशीन वरून खाली आणता येतात. वर्कर आणि मशीनला ऍक्सेस मिळावा म्हणून असे शाफ्ट कन्स्ट्रक्ट केले जातात. मुद्दा नंबर 2, खाली जे एक्सकेव्हेशन केलेलं मटेरियल आहे ते एक्सकेव्हेटेड मटेरियल जर मला इथून रिमूव्ह करायचंय तर त्यासाठी हे शाफ्ट कामाला येतात, टू रिमूव्ह द एक्सकेव्हेटेड मटेरियल. 3रं कारण की जे काही व्हेंटिलेशन आहे, पहा इथून प्रकाश येतोय, मग व्हेंटिलेशन मिळावं, प्रॉपर व्हेंटिलेशन मिळावं म्हणून अशा शाफ्टचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. प्रॉपर व्हेंटिलेशन मिळतं. ओके, अशा पद्धतीने बाळांनो शाफ्टचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. मला वाटतं तुम्हाला कळालंय बाळांनो. इकडे लक्ष द्या. ओके, दीज आर द पर्पज ऑफ द शाफ्ट. ओके, याच्यामध्ये वर्कर आणि मटेरियलला ऍक्सेस मिळतो, व्हेंटिलेशन मिळतं, एक्सकेव्हेटेड मटेरियल रिमूव्ह करता येतं, प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करता येते म्हणून शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करावंच लागतं. ओके, आता शाफ्टचं कन्स्ट्रक्शन मला करायचंय तर शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करण्याची प्रोसिजर काय? काय प्रोसिजर आहे पहा. एक्सकेव्हेशन व्हर्टिकली डाऊनवर्ड. शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करताना एक्सकेव्हेशन हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असावं, म्हणजे शाफ्ट हा परफेक्टली व्हर्टिकल असावा. त्याचं एक्सकेव्हेशन व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडला असावं. एक्सकेव्हेशन सरळ खाली असलं पाहिजे, सरळ खाली. बरं, टिम्बरिंग ऑर लाइनिंग फॉर सपोर्ट. जनरली सपोर्टला टिम्बरिंग किंवा लाइनिंग प्रोव्हाइड केली जाते. सपोर्ट म्हणून तुम्ही लाकडं लावू शकता किंवा खालून कॉन्क्रीटचं लाइनिंग करायचं, कॉन्क्रीटचा लेप द्यायचा. मग लक्षात ठेवा की हे जे शाफ्ट असतात यांचं एक्सकेव्हेशन स्ट्रेट डाऊनवर्ड डायरेक्शनला करावं लागतं. यांचं एक्सकेव्हेशन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला केलं जातं. शाफ्टला सपोर्ट म्हणून तुम्ही टिम्बर वापरू शकता, लाकूड वापरू शकता किंवा मग कॉन्क्रीटचं लाइनिंग वापरू शकता. ओके, त्यानंतर शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड कोणत्या? ही प्रोसिजर थोडीशी 3-4 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करा की शाफ्ट कन्स्ट्रक्शनची प्रोसेस काय. मी जे सांगितलं त्याला 3 ते 4 सेंटेन्समध्ये इलॅबोरेट करायचं. आता मेथड, मॅन्युअल डिगिंग. तुम्ही ना तो जो शाफ्ट आहे ना तो मॅन्युअली खोदू शकता. कुदळ पावडा घ्यायचा आणि खोदायचं, मॅन्युअल डिगिंग. माणसांकडून खोदवून घ्यायचं. यानंतर तुम्ही ड्रिल करू शकता, ब्लास्टिंग करू शकता. ड्रिल करायचं, ब्लास्टिंग करायचं. ड्रिल मशीन पण असतं. ब्लास्ट करायला
मोठे मोठे हे असतात डिटोनेटर, तर ड्रिलिंग किंवा ब्लास्टिंग करायचं. सेफ्टी मेजर रिक्वायर्ड लक्षात ठेवा, काळजी घेतली पाहिजे पण हे करताना. मॅन्युअल डिगिंग म्हणजे एक तर माणसाकडून खोदून घ्यायचं किंवा ड्रिल मशीनने डिगिंग करायचं किंवा मग ब्लास्ट करायचं. याच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, शाफ्ट कन्स्ट्रक्ट करू शकता. ओके. आता सेफ्टी मेजर्स, आता बघा सेफ्टी मेजर्स आपण कोणकोणते घेतले पाहिजे. टनेल कन्स्ट्रक्ट करताना काळजी घेतली पाहिजे की एक्सकेव्हेटेड मटेरियल प्रॉपरली बाहेर टाकलं पाहिजे. प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम आपण प्रोव्हाइड केली पाहिजे. काम करताना व्हेंटिलेशन पुरेशा प्रमाणात प्रोव्हाइड होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि जे काही वर्कर्स आहेत त्यांची सेफ्टी सुद्धा तिथे अचीव होईल असे त्या ठिकाणी प्रोव्हिजन प्रोव्हाइड केली पाहिजे. अशा पद्धतीने बाळांनो सेफ्टी घ्यायची आहे. आता टनेल जर आपल्याला सॉफ्ट रॉक मध्ये टनेलचं कन्स्ट्रक्शन करायचंय, सॉफ्ट रॉक मध्ये टनेल कन्स्ट्रक्शन करण्याच्या 4 मेथड आहेत. सॉफ्ट रॉक मध्ये टनेल कन्स्ट्रक्शनच्या 4 मेथड आहेत. जर समजा तिथं लूज सॉइल आहे, लूज सॉइल, तर आपण वापरतो 4 पोलिंग मेथड. लूज सॉइल साठी 4 पोलिंग मेथड. जर टेम्पररी सपोर्ट पाहिजे असेल, टेम्पररी सपोर्ट, तर निडल बीम मेथड. आणि खूपच जास्त सॉफ्ट ग्राउंड असेल, सॉफ्ट ग्राउंड, तर शिल्ड टनेलिंग मेथड. आणि जर शॅलो टनेल असेल, शॅलो टनेल म्हणजे खूप जास्त खोलीवर नसलेला टनेल, तर कट अँड कव्हर मेथड. म्हणजे त्या स्पेसिफिक कंडिशनला ही स्पेसिफिक मेथड टनेल कन्स्ट्रक्शनला वापरली जाते. प्रत्येक मेथड बरोबर 3 ते 4 सेंटेन्सेस आपल्याला लिहिता यायला पाहिजे. आणि ते तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सिम्पली फक्त 2 मिनिटं रीड करून समजून घेऊ शकता. मी तुम्हाला पॉइंट्स एक्सप्लेन केलेत, त्याला फक्त 2-2 सेंटेन्समध्ये काही ठिकाणी इलॅबोरेट करायचे. तुम्ही डायग्राम सुद्धा मला विचारल्या होत्या, त्या सुद्धा मी त्या ठिकाणी प्रॉपर सांगितल्या. ओके. अशा पद्धतीने या युनिटचे टोटल 7 पॉइंट्स आहेत, ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले या 30 ते 35 मिनिटांमध्ये. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या युनिट नंबर 4 ची रिव्हिजन कंप्लीट होते बाळांनो. युनिट नंबर 4च्या मेथडमध्ये जर तुम्ही मला विचारलं कुठली मेथड यातली सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तर यातली निडल बीम मेथड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ही एक्झामला खूप वेळा आलेली, तर व्यवस्थित ती करा. आणि शिल्ड टनेलिंग मेथड एकदा बघून घ्या. ओके. तर बाळांनो आपण या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिट जे काय असेल ते आपण रिवाइज करूयात. ओके. तर थांबतोय बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट. काही डाऊट आला तर मला कॉल करा. ओके. बाय स्टुडंट्स.